वैकुंठवासी हरिभक्त पारायण श्री बारकू धोंडू थले व ताईबाई बारकू थले, इनके कृपा आशीर्वादों से हर वर्ष की तरह इस वर्ष भी वारकरी संप्रदाय आमने लोनाड़ परिसर के संचालक हरिभक्त पारायण श्री शशिकांत बारकू थले, हरिभक्त पारायण श्री जयराम बारकू थले, श्री भरत बारकू थले, श्री दयानंद बारकू थले, हरिभक्त पारायण श्री ज्ञानेश्वर बारकू थले तथा थले परिवारों द्वारा अपने निवास स्थान भिवंडी तालुका के लोनाड़ गांव में 10 दिवसीय गणपति बप्पा को विराजमान करके बड़े आदर व श्रद्धा के साथ पूजा अर्चना करते हुए गणपति बप्पा को विदा किए। इस विदाई अवसर पर थले परिवार व गणेश भक्त उपस्थित थे। गणपति बप्पा मोरिया पुरचा वर्षी लौकरिया, इस आशा के साथ अपने देवता की विदाई की। तो वहीं आगे हम आपको बता दें कि हरिभक्त पारायण श्री नीलेश जयराम थले द्वारा जय जोड़ी गढ़ मंदिर का अति सुंदर गणपति बप्पा का डेकोरेशन बनाया गया था। इस डेकोरेशन का DY फाउंडेशन द्वारा नंबर 1 के सम्मान चिन्ह देकर सम्मानित किया गया। आइए देखिए इसकी एक रिपोर्ट।
गणरायाला वंदन करून आज आमच्या घरी कित्येक वर्षापासून गणपती बाप्पांचे आगमन होत आहे। पहिल्यांदा 1.5 दिवसाचे होते, नंतर 5 दिवसाचे, आता बरीच वर्षाली 10 दिवसाचा आम्ही हे ठेवतो। दरवर्षी मोठ्या आनंदाने उत्साहाने हा सण आम्ही साजरा करत असतो। आणि विशेष सांगायचं म्हणजे हे डेकोरेशनचं हा निलेश यांनी हा स्वतः मेहनत करून जवळजवळ 1.5 ते 2 महिने म्हणजे बनवायला लागले त्याला। तेव्हा हा जेजुरीचा देखावा इथे सादर केलेला आहे। DY फाउंडेशन आयोजित घरगुती गणेशोत्सव देखावा 2023 ते आयोजित केला होता। त्यामध्ये या डेकोरेशनसाठी 1 नंबरचा पारितोषिक मिळाले आहे। तरी मी DY फाउंडेशनचे मनापासून अभिनंदन करतो आणि ज्यांनी बनवला त्याचे तर खूपच मी आभारी आहे। कारण गेली कित्येक वर्षे तो असंच डेकोरेशन साजरं करतो आणि दरवर्षी वेगवेगळं त्याचा नियोजन असतं डेकोरेशनचा आणि स्वतः एकटाच करतो तो। कोणा म्हणजे सोबत नसतं त्याच्या, तो एकटाच त्या डोक्यात येईल तसं तो बनवत असतं। आणि दरवर्षी त्याला ती येणाऱ्या पाहुणे मंडळी डेकोरेशनच्या बद्दल एकदम म्हणजे वाहवा करतात का खूप छान डेकोरेशन केलेलं आहे या इथे। आणि आम्ही 5 जण भाऊ या परिवारात असून आमचा संपूर्ण परिवार जवळजवळ 29 ते 30 माणसं आमच्या कुटुंबात आहेत आणि सर्व एकत्र येऊन हा गणपती बाप्पांचा सण साजरा करतो। तसेच हे माझे मोठे भाऊ, हा मोठ्या भावांचा मुलगा, हा लहान भाऊ, हा निखिल या भावांचा मुलगा आणि तो युवा प्रवचनकार आहे। आणि मी सुद्धा वारकरी संप्रदायात सक्रिय असल्याकारणानं सर्व परिसरातील वारकरी संप्रदायातील मंडळी येऊन इथे गणपती बाप्पांचे दर्शन घेतात। विशेष म्हणजे आमचे जनार्दन महाराज दरवर्षी न चुकता ते गणपती बाप्पाच्या दर्शनाला येत असतात। त्यांची सुद्धा मी मनापासून आभार मानतो। आणि उद्या अनंत चतुर्थी या दिवशी बाप्पाचे विसर्जन होईल। तर उद्या म्हणजे गणपती बाप्पा गेल्यानंतर सर्वांनाच बेचैन होतं, कारण जो आनंद 10 दिवस आपण साजरा करतो तो उद्यानंतर करता नाही येणार। आणि मी माझ्या कुटुंबाच्या वतीने, वारकरी संप्रदाय आमने लोणारे परिसराच्या वतीने सर्व भाविक भक्तांना गणपती बाप्पाची अशीच कृपा आशीर्वाद असू द्या हीच गणपती बाप्पांची चरणी प्रार्थना करतो। इथे थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सर्वांना जय गजानन। मी गेल्या 9-10 वर्ष मी इको फ्रेंडली गणपती डेकोरेशन बनवतोय आणि मी ते शिकलो ते काकाकडून माझ्या। त्यांच्या जोडीला लहान असताना मी हळूहळू ब्लेड कटिंग करायची, डिझाईन काढायची हे काम शिकत असताना आता काकाचं लग्न झाल्यानंतर त्यांनी ते दुर्लक्ष केलं, पण त्याची जागा मी भरून काढतोय आता। ते त्याची आवड असल्या कारणे एक काकांमुळेच आवड लागली मला, ज्ञानेश्वर काकांमुळे। आणि आजोबा माझे त्यांनी मला प्रोत्साहित केलं, म्हणजे तू कलाकार आहेस, तू हे करू शकतो। त्यांच्यानुसार, त्यांच्या बोलण्यानुसार मी कला आत्मसात करत गेलो आणि खूप मेहनतीनंतर असे डेकोरेशन बनवायला लागलो। आणि दरवर्षी थर्माकोल बंद झाल्यामुळे मी इको फ्रेंडली फक्त पुट्ट्याचंच डेकोरेशन बनवतो आणि त्याला थोडा वेळ लागतो, कटिंगला त्रास होतो, डिझाईन छोटे करायला त्रास होते। पण तरी पण मी जो ध्यास घेतले गणपती बाप्पांचा डेकोरेशन बनवायचा तो कधी सोडत नाही। ते पूर्ण मनपूर्वक करतो आणि मला जसं वेळ मिळेल, माझा बिझनेस सोडून मला जसं वेळ मिळेल तसं बनवतो मी। आणि ते गणपती बाप्पांचीच कृपा आहे की मला एवढे चांगले डेकोरेशन यावेळेस बनवता येतात। मी याच्यात पूर्णपणे कार्डबोर्ड आणि आपला रॉयल कलर वापरलेला आहे, चांगला कलर, एक सुबक मखर दिसावं म्हणून। आणि पूर्ण कार्डबोर्डचं असल्या कारणाने आणि थोडे पेपर, रेडीमेड पेपर यूज केलेले आहेत। कळशाला पूर्ण
पुट्ट्याचा क्ले बनवला मी मिक्सरमध्ये ग्राइंड करून, आणि ते कळसाचे गोलाई त्याचा आकार दिले ग्राइंडरने पॉलिश करून. आणि बाकी सर्व लाईट्स वगैरे ते आतमधून सोडलेले आहेत, दीपस्तंभ बनवलेले आहेत, ते बघू शकता तुम्ही. हे सर्व आतमधून दीपस्तंभाला लाईट सोडलेले आहेत. त्याला वेळ गेला पण ते सुबक सगळ्यात जास्त मखराला शोभा आली ते दीपस्तंभामुळे. आज या ठिकाणी आम्ही ज्यांच्या आशीर्वादाने आहे, आमचे बाबा वैकुंठवासी बारकू बाबा थले, तसेच हे आमच्या मातोश्री यांच्या आशीर्वादातून आज आम्ही जे काय ह्या समाजात आम्हाला जी ओळख आहे ती यांच्यामुळे आहे. आज त्यांच्या आशीर्वादातून आम्ही सर्व काही आज व्यवस्थित चाललेलं आहे आमचा. आणि हे गणपती बाप्पाचा सण साजरा करतो हे त्यांच्या आशीर्वादातून. बस त्यांचा आशीर्वाद चांगला असल्याकारणाने आज आम्ही सर्व भाऊ एकत्र हा सण साजरा करतो. हाच संदेश मी सर्व आमच्या परिवारासाठी मी देऊ इच्छितो. गजानन